या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरच्या सिंदखेड गावात भेट दिली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव तब्बल 8 दिवस पुराच्या पाण्यात होते। सिंदखेड गावचे मोठे नुकसान झाले आहे। विद्यार्थ्यांना सीना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे। शुक्रवारी सायंकाळी लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला। ज्यांची घरे पाण्यात बुडाली त्यांची भेट घेतली आणि माहिती घेतली। ज्या विद्यार्थ्यांची वह्या पुस्तके वाहून गेली आहेत अशा विद्यार्थ्यांना 2,500 वह्या, 500 कंपास पेट्या, 1,500 ब्लँकेट वाटप करण्यात आले। हिंदवी पाटील यांना भेटून सिंदखेड गावातील महिलांना अश्रू अनावर झाले। वृद्ध ग्रामस्थांना ब्लँकेट दिले। पूरग्रस्त विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशनही केले। लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना दुःख व्यक्त केले। दक्षिण सोलापूर तालुका असो किंवा सीना नदी किनाऱ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे। सिंदखेड गावात मागील 10 दिवसात लाईट नाहीये। शेकडो एकर शेतात आजही पाणी आहे। पिकांचे मोठे नुकसान होत आहे। कोट्यवधींचे नुकसान झाले आहे। मी राज्य सरकारच्या विरोधात नाही, मात्र 3400 रुपये एकरी मदत ही लाजिरवाणी गोष्ट आहे। ही रक्कम शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी पुरणार नाही अशी खंत लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी व्यक्त केली। दक्षिण सोलापूर तालुक्यातले हे सिंदखेड नावाचं गाव आहे। सीना नदीचं पाणी त्या ब्रिज वरून इतकं वाहिलेलं आहे की मी येता येता पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे। अख्खा चिखल झालेला आहे। पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे। त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी, आणि ती जर अचानक लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि जेव्हा गावात पोहोचले, जवळपास हा माझा 6 तासांचा प्रवास आहे। गावात पोहोचल्यानंतर दिसतंय की 6 फुटा इतकं पाणी आहे। लोकांच्या घरात पाणी, लोकांच्या घरात ते साप, ते विंचू आणि ते चिखल, इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही। त्यांच्या लेकरांची वह्या पुस्तकं सगळे वाहून गेलेले आहेत। त्यांना आता रोजगार पण नाही, कारण शेती सगळी पाण्यात आहे। इतकी दुर्दैवी परिस्थिती ह्या गावामध्ये आहे। आणि आतापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोहोचली आहे की नाही, कारण मी इथं आले तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत ह्या गावात पोहोचली आहे मदत। तर मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही जरा शोध घ्या, शासनाने थोडासा शोध घ्यावा की आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ, ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथं अजून सुद्धा पाणी वसरलेलं नाही, तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की असे कित्येक तरी छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाहीयेत माहिती, जसे आपलं सिंदखेड आहे। एवढी घाण परिस्थिती आहे इथे। माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, जशी मी पोहोचली आहे तसेच सगळ्यांनी तिथपर्यंत यावं, त्यांना मदत करावी, शासनाने यावं, त्यांचं म्हणजे ऍटलिस्ट त्यांना जेवण तरी 2 दिवसाचं 2 टाइमचं अन्न तरी त्यांना भेटलं पाहिजे। इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती आहे। मला बोलायला सुद्धा त्रास होतोय, कारण मी हे सगळं पाहून मी खरंच खूप इमोशनल झाली आहे। पण इमोशनल होऊन चालणार नाही। पहिली गोष्ट, गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे। मी होईल तेवढा प्रयत्न करतेय। मी 3 दिवस झाले या गोष्टींसाठी झटतेय आणि आजही मी तर कळलं की मी काहीच नाही केलं। थँक्यू काय मदत आता आपण जवळपास 2,500 वह्या, कंपास, पेन्सिल्स, जेवढे पण शालेय वस्तू आहेत तेवढ्या आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत। आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।